जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील निस्संदेह निरूपण हा 9व्या दशकातील 3रा समास पाहतोय। देहात असतानाच महात्मा निस्संदेह होऊन जातो, निस्संशय होऊन जातो, देहभावाच्या संशयाच्या पलीकडे निघून जातो, अशी ही अलौकिक स्थिती आहे। वेगवेगळ्या ओव्यांमधून समर्थ ही स्थिती आपल्याला पटवून देत आहेत। जो ब्रह्माचा गुण आहे तोच या महात्म्याचा गुण होऊन जातो, म्हणजेच महात्मा ब्रह्मरूप होतो। मग हे होतं कसं, असा श्रोत्याचा जो प्रश्न आहे त्याला समर्थांचं मुख्य उत्तर असं आहे की तसं झाल्याशिवाय ते कळणार नाही। देहामध्येच तो विदेह दशेमध्ये कसा काय आहे बुवा, हे स्वतः विदेह झाल्याशिवाय कळणार नाही। त्याच्या खुणा सांगतायत समर्थ की तो कशा पद्धतीनं वर्तन करतोय, पण कोणत्याही वर्तनात नाही। कशा पद्धतीनं भोग भोगत आहे, पण कोणत्याही भोगात लिप्त नाही। जसा ब्रह्माचा गुण आहे स्थिर राहण्याचा, तसाच तोही स्थिर आहे, फक्त त्याचा देह आपल्या दृष्टीला दिसतो म्हणून आपल्यामध्ये विकल्प येतात। कालपर्यंत आपण 22 ओव्या पाहिल्या। आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा। ऐसा जो का योगीराज तो आत्मा सहजी सहज पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकारे कळेना। देहावरून त्याला ओळखता येत नाही। अनुभवाच्या अत्यंत उच्च पातळीवर तो महात्मा असतो, अगदी सहजपणे आत्मरूप झालेला असतो। सहजपणे होतो बरं का तो आत्मा सहजी सहज, कारण सहजता हाही आत्म्याचाच गुण आहे। आत्मा सहजतेनं सर्वत्र व्यापून आहे। जसं आपलं अस्तित्व रूपानं आहे, तसंच यच्च यावत सृष्टीचंही अस्तित्व रूपानं असणे पण आहेच। असाच आत्मा अगदी सहजतेनं सर्वत्र व्यापून आहे। असं पहा, आपण नदीच्या किनाऱ्यावरती उभे आहोत, वाहणारी नदी आपण पाहतो आहोत, तर आपल्या डोळ्यांसमोर जी नदी वाहत आहे तोच प्रवाह पुढे जातो आणि जिथे आपले डोळे स्थिर झालेले असतात तिथे मागचा प्रवाह वाहत वाहत येतो। यात एक प्रकारची सहजता आहे। शेतात शेतकरी पाटाचं पाणी वाहवत नेत नाही का? शेतकरी वाहवत नेतो का तो खरं पाहता? पाणी त्याचं निघून जातं पाटातून। तसंच आपला आत्मस्वरूप अत्यंत सहज गतीनं सर्वत्र व्यापून आहे। देहभाव सुटला की त्या सहज गतीशी तादात्म्य पावलं जातं। पाटातून पाणी वाहताना मध्ये जर दगड असतील, काही ढेकळं असतील तर शेतकरी दूर करतो, मग पाणी लगेच खळखळ वाहायला लागतं। आपली देहबुद्धी जेव्हा नष्ट होते तेव्हा असंच आत्मस्वरूपामध्ये जीव सहजतेनं मिसळून जातो। आता तिथे मुद्दाम कोणतीही प्रक्रिया राहिली नाही। हे जे घडलं ते अत्यंत सहजतेनं घडलं आणि अशा सहज स्थितीमध्ये तो महात्मा असतो। तो आत्मा सहजी सहज। पुढे समर्थ म्हणतात, पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकारे कळेना। आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपली मते, आपली पाहण्याची दृष्टी, हे सगळं काही आपण आपल्या देहबुद्धीच्या सापेक्षच करतो। आत्तापर्यंत आपल्यावरती झालेले संस्कार, वाचनात आलेल्या गोष्टी, पाहिलेली किंवा ऐकलेली माहिती, याच्या चष्म्यातूनच आपण जगाकडे पाहत असतो। हा चष्माही बदलत जातो बरं का। बालपणी आपली दृष्टी कशी होती पहा जगाकडे बघण्याची, तरुणपणी तशीच असत नाही। नंतर आणखी वय वाढल्यानंतर ती तशीच राहत नाही। आपल्या माहितीतही भर पडते, अनुभवांमध्येही भर पडते। बरं, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात। कुटुंबाचा एकसारखा अनुभव सगळ्यांना येत नाही। माणसांचा, समाजाचा एकसारखा अनुभव सगळ्यांना येत नाही। प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकाचं त्या अनुभवांमधून शिकणं वेगळं आणि त्या दृष्टीनं प्रत्येकाचा तयार झालेला चष्मा वेगळा। असा हा बदलत जाणारा देहबुद्धीचा चष्मा आपल्यापाशी असतो। या चष्म्यातून
जो देहापलीकडे गेला, जो ब्रह्मस्वरूपाशी तदाकार झाला, त्याला ओळखता येत नाही, हेच समर्थ आपल्याला सांगत आहेत. पुढे ते म्हणतात, देह भाविता देहची दिसे, परी अंतर अनारिसे असे, तयास शोधिता नसे जन्म मरण. वर पाहिलं तर अगदी आपल्यासारखा दिसेल, पण आपण जसे आहोत तसा तो असत नाही. मग आपण कसे आहोत? आपल्या आत जर आपण डोकावून पाहिलं तर आपलं मन आणि आपलं चित्र स्पष्टपणे आपल्यासमोर उभं करेल. आपल्या आत कशाचं चिंतन सुरू आहे, कशाचं मनन सुरू आहे, तिथे आपण आहोत. आपल्याला देहबुद्धी आहे हे तर उघडच आहे. देहबुद्धीच्या ठिकाणी आपण आहे, पण म्हणजे नेमके कुठे आहे आपण? पूर्णपणे विषयांच्या ठिकाणी आपण आहोत. याच्या अगदी उलट स्थिती महात्म्याची आहे, संतांची आहे. तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला जन्म मरण नाही, आणि आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला जन्म मरण आहे. स्वामी रामतीर्थ म्हणून होऊन गेले, त्यांची एक गोष्ट आहे. ते संन्यासी होते. अंगावर पोशाखही तसाच संन्याशाचा असायचा. रस्त्याने एकदा जात असताना एक सुंदर स्त्री त्यांना दिसली. ते थांबले आणि त्या स्त्रीकडे पाहतच राहिले. पुष्कळ वेळ झाला तरी त्यांची नजर त्या स्त्रीवरून हटतच नव्हती. बरं, हे स्वामी रामतीर्थ, अंगावरती पोशाख आहे, भगवी वस्त्रे, संन्यासी आहेत ना, आणि पाहतायत तर एका स्त्रीकडे. भर रस्त्यात हे घडत आहे आणि लोक स्वामी रामतीर्थांना पाहत आहेत. स्वामी रामतीर्थांच्या बाजूला गर्दी जमा झाली, तरीही स्वामी रामतीर्थ त्या स्त्रीकडेच एकटक बघत उभे होते. लोकांनी त्यांना भानावरती आणलं आणि म्हणाले, स्वामी, तुम्ही हे काय करताय? स्वामी भानावरती आले आणि म्हणाले, अरे, इतकी सुंदर स्त्री परमात्म्यानं बनवली आहे, तर तो परमात्मा किती सुंदर असेल याचं चिंतन मी करत होतो. दृष्टी पहा कशी आहे. आपल्याला काय दिसलं आणि महात्म्याला काय दिसतं यामध्ये महद अंतर आहे. मग हा दृष्टीतील फरक आला कसा आणि आला कुठून? महात्मा जिथे आहे तिथे आपण नाही, म्हणून हा दृष्टीतील फरक आहे. आता देह स्वामी रामतीर्थांनाही होता, आजूबाजूला जमलेल्या लोकांनाही होता, पण देहामध्ये आणि अवस्थेमध्ये साम्य आहे का? समर्थ आपल्याला तेच सांगतायत की जर देहाच्या दृष्टीनं पाहिलं तर तो सामान्य देहधारी माणसासारखा दिसेल, पण त्याची अंतरस्थिती पूर्णपणे वेगळी असते. आत तो त्याच्या आत्मस्वरूपापाशी स्थिर असतो. मग चिंतन रूपानं, मनन रूपानं, विचार रूपानं बुद्धीच्या सापेक्ष बाहेर काही उमटलं तर ते आत्मस्वरूपच उमटतं. तुकाराम महाराजही विचार करत असतील तर कशाचा? पांडुरंगाचा विचार करत असतील, विठ्ठल नामाचाच विचार करत असतील, चिंतन करत असतील तर भगवन नामाचंच चिंतन करत असतील. आणि हीच गोष्ट सर्व संतांना लागू आहे. समर्थांनी चिंतन केलं तर कसलं चिंतन ते करतील? रामचंद्रांचंच चिंतन ते करतील, पर्यायानं आत्मस्वरूपाचंच चिंतन करतील. म्हणजे मन, चित्त, बुद्धी हे असूनही नसल्यासारखंच आहे, कारण ते जिथं आहे ते आत्मस्वरूप आहे. आणि याच्या उलट आपली दशा आहे. मी देह हा आधी भ्रम, आणि त्या भ्रमातून दृढ झालेली देहबुद्धी, देहबुद्धीतून दृढ झालेला मीपणा, आपला अहंकार, आणि त्याच्यातून उत्पन्न होणारे सर्व काही दुर्गुण आपल्याला चिकटून आहेत. या दुर्गुणांमधूनच आपण दृष्टी ठेवून वागतो, आणि जशी दृष्टी तशी सृष्टी आपल्याला दिसते. समर्थ म्हणतायत, देहभाविता देहची दिसे, परी अंतर अनारिसे असे, तयास शोधिता नसे जन्म मरण. जर अंतर पाहिलं संतांचं आणि त्याचा शोध घेतला तर त्या अंतरामध्ये तेच आत्मस्वरूप दिसेल जे आपलं आत्मस्वरूप आहे. आणि मग आपलं आत्मस्वरूप आपण शोधायला गेलो तर ते अर्थातच जन्ममरणाच्या पलीकडे असतं. म्हणजे इथे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. जे आपलं आत्मस्वरूप आहे तेच संतांचं, महात्म्यांचं आत्मस्वरूप आहे, पण
आपण त्या स्वरूपापाशी नाही म्हणून आपण जन्ममरणात आहोत. पण ते स्वरूप जर आपण शोधलं तर आपल्यालाही जन्ममरण नाही, जसं त्या महात्म्याला नाही. आतील स्थिती सगळ्यांची एकच आहे, पण देहदृष्टीनं जर पाहिलं तर वेगवेगळी दिसेल किंवा संत आपल्यासारखा दिसेल, पण तो आपल्यासारखा नाही. जयास जन्ममरण व्हावे ते तो नव्हेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैचे. जिथे जी गोष्ट नाहीच तिथे ती गोष्ट आणायची कुठून, असा समर्थांनी प्रश्न केलेला आहे. काय नाही तिथे? जन्ममरणच नाही. मग जे तिथे नाही ते तिथे आणता कसं येईल, असा समर्थांचा प्रश्न आहे. अज्ञानामुळं आपल्याला जीवभाव आलेला आहे आणि जीवभावामुळं आपल्याला जन्ममरण आहे असं आपल्याला वाटतं. मी देह, मज बंधन, मज आहे जन्ममरण, हे आपलं मुख्य अज्ञान. आता जे नाही ते आपल्याला वाटतं आणि जे आहे तिथे आपण नाही. आत्मस्वरूपापाशी आपण नाही, पण आपल्याला असं वाटतं की आपल्याला मरण आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आपण आत्मस्वरूप आहोत आणि आत्म्याला जन्ममरण नाही. त्यामुळं ज्ञानी पुरुष जो आहे तो या आत्म्यापाशी असल्यामुळं तत्वतः ज्ञानी पुरुषाला मरणच नाही. जन्ममरणाच्या तो पलीकडे गेला. त्यामुळे श्री महाराज नाहीत अशी स्थितीच नाही, अशी अवस्थाच नाही, असं ठिकाणही नाही. ते अखंडत्वानं आहेत. हीच गोष्ट सर्व संतांना लागू आहे. मग असं जन्ममरण जिथे नाहीच तिथे ते आणायचं कुठून, हा प्रश्न करून समर्थ पुढे म्हणतात, निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. निर्गुणाला आपण कोणत्याही कल्पनेत आणलं तरी त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. निर्गुण जसंच्या तसं राहतं. त्याला जन्म आहे म्हटलं किंवा त्याला मृत्यू आहे म्हटलं तरी ना ते जन्म पावतं ना मृत्यू पावतं. त्यामुळं त्या निर्गुण आत्मस्वरूपाशी जो तदाकार झाला त्या महात्म्यालासुद्धा, ज्ञानी पुरुषालासुद्धा जन्ममरण असत नाही. त्याला जन्ममरण आहे अशी आपण कल्पना जरी केली तरी त्या कल्पनेचा उपयोग नाही. तो त्या जन्ममरण स्थितीच्या पलीकडे आहे. जर कोणी असं म्हणेल की त्याला जन्ममरण आहे तर ते अज्ञानी लोक म्हणतील, असं समर्थ म्हणत आहेत. तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. एकूण काय, कोणत्याही प्रकारे देहबुद्धीच्या दृष्टीतून महात्म्याला, ज्ञानी पुरुषाला ओळखता येत नाही. माध्यानी थुंकिता सूर्यावरी तो थुंका पडेल आपणाच वरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे. समर्थरायाचे महिमान जाणता होते समाधान, परंतु भुंको लागले स्वान तरी ते स्वानची आहे. समर्थ म्हणतायत, ज्ञानी पुरुषाला जन्ममरण आहे असं म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखं आहे. त्याच्यावर थुंकलं तर ती थुंकी आपल्याच तोंडावर पडणार, किंवा दुसऱ्याचं जर आपण वाईट चिंतलं तर आपलंच वाईट होणार. तशा पद्धतीनं आपण आपल्या देहभावातून पाहताना आपल्या देहभावाचे गुण ज्ञानीपुरुषाला लावू नयेत. आपल्याला जन्ममरण आहे म्हणून त्यालाही जन्ममरण असेल अशा भ्रमात जाऊ नये, असं समर्थ सुचवत आहेत. ते म्हणतात, समर्थरायाचे महिमान जाणता होते समाधान. म्हणजे काय, एखादा मोठा कर्तृत्ववान व्यक्ती असेल तर त्याचा थोरपणा पाहिला की मनाचं समाधान होतं. पण त्याची निंदा करणारी, त्याचा द्वेष करणारी लोकं असतातच. त्यांना समर्थ भुंकणारी कुत्री म्हणतायत. पण म्हणून काही ती थोर होत नाहीत, ती शेवटी कुत्रीच राहतात. समर्थ दृष्टांतांनी हे समजावून सांगतायत की व्यक्ती न ओळखता, तिला न जाणता जसा द्वेष करणं चुकीचं आहे, तसं जो ज्ञानी पुरुष आहे त्याची अवस्था न ओळखता त्याला सर्वसामान्यांच्या पंक्तीत आणणं चुकीचं आहे. असं करणं बरोबर नाही. असं करणारे लोक असतील तर त्यांच्याकडं दुर्लक्ष केलेलं बरं, असं समर्थ म्हणतात. ब्रह्मस्थिती काय आहे हेही समर्थ सांगतात. ब्रह्म नेमकं कसं आहे तेही समर्थ सांगतात. आणि देहामध्ये असून
विदेह स्थितीमध्ये असलेला ज्ञानी पुरुष कसा त्या ब्रह्माशी तदाकार असतो तेही समर्थ सांगतात. आणि हे सांगताना त्या ज्ञानी पुरुषाला पाहणारे आपण, देहबुद्धीतले आपण कसे त्याला पाहतो आणि आपल्याला ती अवस्था कशी कळत नाही याचंही विवरण ते करतात. पुढेही समर्थांनी या विषयाचा विस्तार केलेला आहे. तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.